भावानो, आता सध्या माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आम्ही सध्या दोघं जण अक्कलकोटला जायला स्वामी समर्थासाठी आम्ही इथून निघणार आहोत. आता ही ठिकाण आहे गोगी म्हणून गाव आहे. इथून आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. तुम्ही बघू शकता आम्ही आता स्टार्टर स्लिप फाडलेला गाडीला आम्ही जायला आहोत. बघू शकता काय भावानं आपण सध्या आता मेंढा गावामध्ये एंटर झालेला आहोत. तुम्ही बघू शकता तुम्ही बघता सकाळ सकाळचे दृश्य कसलं आहे. मेढापाटी पाटी आहे तिथं आपण पेट्रोल टाकणार आहोत. तुम्हाला रोड ती सगळा सांगतो कुठून कसा जायचंय ती. पंप आलेला आहे. आता पंप आलेला मेंढापाटीचा. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला पेट्रोल टाकायचं इथून. तुम्हाला पाडोळी गाव दाखवायचं होतं. ती थोडंफार मोबाईल मध्ये काम चालू होतं माझं, त्यामुळं तुम्हाला गाव दाखवण्यात आलं नाही पाडोळी. आता तुम्हाला रस्ता बघावा लागेल. आता इथून बिंबळी पाडोळीतून शॉर्टकट रस्ता होता कंप्लीट करून दाखवत आहोत. आता तुम्ही बघू शकता सिंगल रस्ता ही गाव सुंदर असं वातावरण झालेलं आहे. ऊन लय पडायलेला आता कडक. पेरणा नदीच आहे आता. आता 500 मीटरच्या अंतरावर नदी येत आहे. आता तेरणा नदी मला दाखवतो. नदीच्या जवळ आलेला आपण आता सध्या. तुम्ही मोरी बघू शकता. तिथे थोडा रस्ता खराब आहे. कच्चा रस्ता आहे आता नदी बसतो. पाडोळी बंधारा आलेला आहे. तेरणा नदी पर थोडं थोडं पाणी आहे साईडला. तुम्ही रस्त्याची काय हालत आहे ती बघू शकता. बंद केला इथला रस्ता. आधी इथून रस्ता होता ते आता सध्या बंद केलेला आहे शेतकऱ्यांनी. आता इकडून जाता नदीच्या काठाने. पावसाळ्यात तरी तर लय बेकार हरलाय. गोरगाव आले.
बोरगाव बघू शकता कसला आहे. 2-3 किलोमीटरवर चिखली गाव आहे. आपण चिखली गाव मध्ये तिथून जायचं आहे आपल्याला. आपण सध्या आता चिखली गावात प्रवेश करत आहोत. तुम्ही चिखली गाव बघू शकता. हे आपण बाहेरून निघलेलो आहोत, गावात गेलो ना. इकडं मेडशिंगा रोड जात आहे, मेडशिंगा धाराशिव रोड. इकडं जात आहे तुळजापूर रोड, तुळजापूर बिंबरी आंबेवाडी गावातून जाते. पुढे जरा रस्त्याचं काम चालू आहे. ही पवनचक्कीचे प्लॅनचे यायची पंख होऊ शकता. ही रस्त्याची साईड केली खडी मिशन आहे. ही माळंगीची जिल्हा परिषद शाळा आहे. मला दाखवतो आता, बघू शकता. डॉगी बाय माळंगीची शाळा आहे, तुम्ही बघू शकता. इथे रस्त्याचं काम चालू आहे, कॉन्क्रीट व्हायलेला आहे सगळा रस्ता, तुम्ही बघू शकता मिशनीद्वारे. एकीकडली लाईन तयार झालेली आहे, एकीकडली चालू आहे लाईन व्हायला, तुम्हाला दाखवू शकतो. काहीच दिवसात हे रस्ता पूर्ण होणार आहे. अंदाजे 5-6 महिने लागेल रस्ता पूर्ण व्हायला, तुम्हाला दाखवू शकतो. आता पवनचक्की उभारण्या का आपला आता धाराशिव बिंबळी रस्ता आलेला आहे, तुम्ही बघू शकता. सरळ तुळजापूरला रस्ता जाते इकडून, बघू शकता. इकडे जायचं आपल्याला. आता आंबेवाडी गाव आहे मोरलं. हे आंबेवाडी गाव म्हणून आहे, त्या गावात आपण आलेला. पाणी उडायलेलं आहे, पाणी भिजलेलं दामानं उगत घातली लागा बरं. कारखान्याला रस्ता जातोय, तुम्ही बघू शकता. इकडं आपण गावात जायला दारू म्हणून त्या गावातून रोड आहे आपल्याला जायला. तुम्हाला दाखवतो रोड कसा आहे ती. तुम्हाला
मोठं अर्धा किलो झाड अडवायची. इथं रेल्वेचं काम चालू होणार आहे. तुम्ही बघू शकता इथं इकडल्या साईडला रेल्वे स्टेशन वाहिलेलं आहे. इथं तुम्हाला दाखवू शकतो इकडल्या साईडला एवढं उतरलं. इथं रेल्वेचा बारदाना टाकलेला आहे. बोलत गेल्या साईडला इष्टीनं काय आले गमत गेली आले दुराळा. आता तिथं शूट करण्याचं झालं ना आपल्याला. गेल्या साईडला इष्टीच्या माग चालून इथं गेलेली आहे इष्टी. ते दुराळ उडवत गेलेली आहे. जायचं का दर्शनाला तुळजापूर मध्ये? आपण दाखत तुळजापूर मध्ये एंटर झालेला. इकडं मंदिरा साईडला इकडल्या तुम्हाला दाखवतो. जुनं मंदिर गेल्या साईडला तुळजापूर खुर्द म्हणून गाव आहे. आता दाखत तुळजापूर मध्ये आपण मंदिरात जायला आता पाय पडायला मधल्या मधल्यावरून तुम्हाला दाखवतो. तुळजापूर राहते गेल्या साईडला बस स्टँड ती. आपण इकडून सगळ्या मधून जायला मंदिराकडे बाकी तुम्हाला रस्ता. मंदिराच्या जवळ आलेला तुम्हाला दाखवतो. गेल्या साईडला दर्शन ती झालेलं आहे तुळजापूरचं इकडल्या साईडला. आम्ही आता दर्शन होऊन पुन्हा अक्कलकोटच्या दिशेने निघालेला. आम्ही आता दर्शन एकदम शांतीने झालेलं आहे. मन समाधान झालेलं आहे. आम्ही इथून साध्या आता याला जायला अक्कलकोटला. तुम्हाला घेऊन तुळजापूरच्या दिशेने शिवाय चौक आहे तुळजापूर मधला. इकडून आता जायचं आपल्याला. इकडे रस्ता जात आहे ती सोलापूरला रस्ता जात आहे आणि इकडून जायचं आपल्याला नळदुर्ग मार्गी. तुम्हाला दाखवतो इकडल्या साईडनं जायचंय. आपल्याला इथून उजवीकडे वळायचं आता. साहेब इंडिकेटर द्यावं. इकडे जातं तुळजापूर गावात. तुम्ही बघू शकता इकडल्या साईडला पवनचक्क्या किती झालेल्या आहेत. त्या मला दिसतच असेल अंधकार. इथून अक्कलकोट आता 65 किलोमीटर राहिलेला आहे. बघू शकता इकडल्या साईडला जायचं आपल्याला. हे सरळ रोड जाते नळदुर्गला जाते. आपण आता उजवीकडे वळालेला. बघू शकता पाटी पिटी लावलेली आहे. 65 किलोमीटर अक्कलकोट. ही घाट लागलेला आहे थोडा बघू शकता. इकडल्या साईडला तुम्हाला इकडला रोड तिथे आला तर इकडल्या साईडची बी वातावरण बघू शकता. इकडं मला आता इथून अक्कलकोट राहिले 50 किलोमीटर. आपण पाला तामलवाडी मध्ये नांदोरी गाव आहे इकडं.
अंदोरी इकडं. अकोलकोटेने इथून आता 50 किलोमीटर राहिले तुम्हाला. सोलापूर नळदुर्ग तर उजवीकडे जाते ती सोलापूरला जाते रस्ता. 30 किलोमीटर इकडं डावीकडे जाते ती नळदुर्गला. आपल्याला नळदुर्ग रस्त्याने जायचं पुढून डावीकडे वळायचं आहे. ती नळदुर्ग रोडला अकोलकोटला रस्ता जाते. मध्ये जायचं आता. अकोलकोटून इथून 30 किलोमीटर राहिले आता. इकडे वळायचं आता अकोलकोटला. काढ इटपळ गाव आहे. आता आपण सध्या इटपळ गावामध्ये आलेलो आहे. सरळ रोड जात आहे ते नळदुर्ग रोड आहे. तुम्ही बघू शकता. इथून डावीकडे वळलं की अकोलकोट रस्ते येते. तुम्हाला सांगतो इटपळ गावातून आपण वळलेला आता सध्या अकोलकोट रस्त्याने जायलेला. तुम्हाला दाखवू शकतो. आता आपण सध्या अकोलकोटच्या जवळजवळ आलेला. बघू शकता. अजून इथून अक्कलकोट 18 किलोमीटर आहे. गंगापूर 97 किलोमीटर आहे. गंगापूर तुम्ही दृश्य बघू शकता. इकडं तळा आहे एक डॅम बघू शकता. सापळगाव एक गाव मोठा आहे. बघू शकता. अकोलकोटचा बायपास सोलापूरला जातोय रस्ता उजव्या हाताला. चला आपण आता सध्या अकोलकोट मध्ये एंट्री केलेली आहे. अकोलकोट सिटी बघू शकता कशी आहे. आम्ही आता सध्या अकोलकोट मध्ये आलो. स्वामी मंदिराकडे जायचं. मागे शकता.